जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। स्तवन भजन भक्तिभाव माये वाचून नाही ठाव। या वचनाचा अभिप्राव अनुभवे जाणते श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील शारदेचं स्तवन आपलं सुरू आहे। या शारदा मातेच्या स्तवनामध्ये समर्थांनी असं म्हटलंय की स्तवन, भजन, भक्तिभाव हे सगळं जे आहे ना, हे सगळं आपण कशासाठी करतो? हे सगळं त्या ईश्वराच्या प्राप्तीसाठी करतो। हे सगळं त्या ईश्वराच्या स्मरणासाठी करत आहोत। आणि ईश्वराचं स्मरण, ईश्वराचं दर्शन, ईश्वराची कृपा, ईश्वराचा आशीर्वाद, ईश्वराच्या सान्निध्यामध्ये जाण्याचा योग या जीवनामध्ये यावा म्हणून हे चिंतन चाललेलं आहे। या स्तवनाचा विचार जर आपण केला तर सद्गुरु स्तवन आहे की ज्याचं चिंतन आपण करणार आहोत। ते स्तवन करत असताना अंतःकरणामध्ये त्या ईश तत्वाबद्दलची परिपूर्णतेची जाणीव आतमध्ये असण्याची आवश्यकता असते। ज्याचं स्तवन करायचं आहे ते स्तवन करणारा कसा आहे? तो नाशिवंत आहे। पण ज्याचं स्तवन करायचं आहे तो शाश्वत आहे ना, त्या शाश्वताचं स्मरण करायचं आहे। बाबा, तुला जीवनामध्ये ज्याचं स्तवन करायला तुला सांगितलं त्याचं स्तवन तू करत नाहीस, आणि ज्याचं स्तवन करण्याची आवश्यकता नाही त्या स्तवनामध्ये तू रमून गेलेला आहेस। समर्थ असं म्हणतात की बाबा रे, अरे तुला किती सांगू बाबा, तुला किती समजावू, तुला किती सांगण्याचा मी प्रयत्न करू। प्रत्येक सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आपल्या सत्शिष्याला हेच सगळं सांगत असतात। समर्थांच्या सान्निध्यामध्ये अखंड शिष्यमंडळी बसलेली असायची। संत अक्का स्वामी, वेणा स्वामी, उद्धव स्वामी, दिनकर स्वामी, कल्याण स्वामी, या सगळ्यांच्या याच्यामध्ये दिनकर स्वामी फार मोठा अधिकार आहे स्वामींचा, फार मोठी शक्ती आहे, फार मोठं सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे। अशा प्रत्येक पिंडाचे शिष्य, प्रत्येक पिंडाप्रमाणे कार्य करणारे आणि प्रत्येक पिंडाचे अस्तित्व आणि जाणीवेची चाहूल असणारे शिष्य आहेत जे समर्थांच्या अखंड सहवासामध्ये आहेत। समर्थांचा सहवास हा त्यांच्या जीवनाचा श्वास बनून गेलेला होता। समर्थांचं सान्निध्य हे त्यांच्या जीवनाचं सोनं त्यांचं होऊन गेलेलं होतं। आणि ते सोनं होण्यासाठीच तर आपण सद्गुरूंच्याकडे जावं, सोनं होण्यासाठी आपण स्तवन करावं आणि भजनही त्याच्यासाठी करावं। भजना पाठीमागची भूमिका काय असते? भजना पाठीमागचं तत्व काय असतं? भजन करणं म्हणजे आपल्याला एकच माहिती असतं की हातामध्ये टाळ घेतलेले आहेत, वीणा घेतलेली आहे, पेटी वाजवतो आहे, तानपुरा वाजवतो आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही भजन म्हणतो आहोत। कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम। हे भजन मला माहिती असतं, पण हे भजन कसं झालं? आमच्या वाडीतून झालं। या भजनाचा प्रत्येक स्वर, प्रत्येक ध्वनी, प्रत्येक आवाज हा कुठून निर्माण झाला? त्या पराशक्तीतून झालेला आहे। आतमध्ये असणारी शक्ती, पराशक्ती, त्या परावाणीतून तो ध्वनी निर्माण झाला। ही परावाणी ध्वनी म्हणजे शारदेचं रूप आहे। आता भजनाचा विषय आहे की भजन करत असताना आम्ही श्रीराम जय राम जय जय राम म्हणतो, आम्ही रामकृष्ण हरीचं भजन करतो,
जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नामस्मरण करतो, ज्ञानदेवांचं नामस्मरण करतो, नामदेवांचं स्मरण करतो. या भजनामध्ये आम्ही रमून जातो. पंढरीची वारी जेव्हा निघते त्यावेळेला देहूला गेल्यानंतर सुद्धा महाराजांच्या समोर अखंडपणानं नाचणारी आणि महाराजांच्या समोर भजन करणारी अनेक भक्त मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा हे भजन करणं म्हणजे मनाचं कुठल्याही स्थितीमध्ये कधीही भंजन होऊ देऊ नये. भजन करताना आपलं अखंड मनाचं भंजन चाललेलं आहे. मन सतत अस्वस्थ आहे, मन सतत वेगवेगळ्या प्रकाराने विचार करत आहे. त्या वेगवेगळ्या प्रकारचा विचार करणाऱ्या मनाला एकत्र आणून त्याला भजनाची सवय लावावी. याचा अर्थ असा की सतत जीवनामध्ये अखंडपणानं सत्य बोलण्याचं व्रत घेणं म्हणजे भजनच असतं. अखंड जीवनामध्ये सतत भगवंताचं स्मरण आणि त्याचं चिंतन करणं हेही भजनच असतं. आणि माझ्या जीवनामध्ये मी कर्तव्याची पूजा करणं, मी कर्माची पूजा करणं, कर्माला श्रेष्ठत्व देणं आणि त्या कर्माच्या पूजेमध्ये मी राहणं आणि दुसऱ्याच्या कल्याणामध्ये मी माझं कल्याण पाहणं, हेच खऱ्या अर्थानं भगवंताला आवडणारं, सद्गुरूंना आवडणारं हे भजनच असतं. आणि म्हणून समर्थ म्हणाले की याच्यासाठी मायेशिवाय कुठे अस्तित्व नाही. म्हणून या वचनाचा अभिप्राय अनुभवी जाणती. अनुभवी लोकांनीच हे जाणायचं आहे. ज्याला अनुभव आहे आणि अनुभवाने जाणणं, अनुभवाच्या पलीकडे जायचं आहे, किमान निमान त्या अनुभवामध्ये तरी राहण्याचा प्रयत्न करावा. अनुभव हा अनुभवामध्ये विरेपर्यंत, अनुभव घेतल्याशिवाय आपलं समाधान होणं शक्य नाही. अनुभवामध्ये राहणं याच्यासारखं दुसरा आनंद नाही आणि अनुभव प्राप्त करून घेणं याच्यासारखं दुसरं ध्येय असत नाही. त्या ध्येयाशी एकनिष्ठ राहा, त्या ध्येयाशी प्रामाणिक राहा, त्या ध्येयाशी समरस व्हा. अशाच प्रकारचा हा समर्थांचा समर्थ संदेश या शारदा मातेच्या स्तवनाच्या आणि चिंतनाच्या माध्यमातून आपण आज श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.